हाय यूट्यूब फॅमिली, तुम्ही सगळे कसे आहे? बरं आहेत ना? मी पण बरं आहे. ईद मुबारक सगळ्यांना. आज ईदचा दिवस. आज मी कलेजा फेटा फ्राय करणार आणि साईडला दम बिर्याणी. त्याचा व्हिडिओ नाही काढला. आता मी कलेजा फेट्याला थोडासा मीठ टाकणार आणि याच्या आला, लसूण, मिरची आणि गरम मसाला सगळं टाकून मी वाटून घेतलेला आहे. हा पण मिक्स करणार आणि ही काली मिरीचा पावडर ही पण मिक्स करणार आणि थोडासा धना पावडर, थोडासा हळद, थोडासा लाल तिखट हा मी पूर्ण मिक्स करून ठेवून देणार आणि नंतर तळणार. ही 10 मिनिटसाठी मी 10 मिनिट का अर्धा तास मी पूर्ण मॅग्नेट करून ठेवून देणार आहे. नंतर फ्राय करून तुम्हाला दाखवणार आहे. आता बघू शकता मी हा मॅग्नेट करून ठेवून दिलाय सगळा लावून. आता हे अर्धा तासासाठी ठेवून देणार. नंतर त्याच्यामध्ये काय दुसरे काय टाकायचं असेल ते टाकून तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे. आता मी मागाशी काढून ठेवलं होतं. आता काय टाकू? अशी रेडीमेड पावडर भेटतात दुकानावर, तेच मी डायरेक्ट टाकणार. त्याच्यामध्ये हा पॅकेट असतात आणि हा पॅकेटमध्ये सगळाचा पावडर मिक्स असतात. ते मी त्याच्यात टाकणार. जास्ती नाही, थोडासा टाकणार 2 चमच्यावर आणि त्याला मिक्स करून घेणार आणि तुम्हाला तळून दाखवणार. जास्ती नाही लावले मी, थोडासा लावले. बघू शकतो अशी लावून घेतला. पहिला अर्धा तास अगोदर मी सगळा मसाला काढून ठेवला आणि त्याच्यानंतर हा पीठ लावला. आता पटापट तळून घ्यायचा. आता मी इकडे साईडला तेल पण तापून ठेवले. तेल पण गरम झालेले. आता लगेच तळून घेऊ. मी फुल तेलामध्ये तळणार आहे. थोडासा सांभाळून लावायला लागेल. बघा त्या पिठाने कालवला म्हणून मस्त कुरकुर मध्ये फ्राय होते. अजिबात ते पीठ निघाला नाही. असे दुकानावर रेडीमेड भेटतात. पोरीनं सांगितलं होतं, त्या पोरीने आणून दिलाय. नाही ते मैदा, कॉर्नफ्लोअर, तांदळाचा पीठ देऊन पण तळतात. तर मी अंदर हा करून बघितला. बघू कशी होते आणि तुम्ही पण अशी आणून करून बघा. बघू शकतो किती मस्त झाली. आता मी हा पद्धतीने काढून घेऊ. तुम्ही पण एकदा आणून बघा, नक्की तुम्हाला पण आवडेल. त्यामुळे दुसरी काही टाकायची गरज नाही. पीठ मध्ये सगळं काही मिक्स असतात. बघा तेलमध्ये काहीच नाही राहिला. ती मस्त कुरकुरी फ्राय झाली आणि कलर पण किती भारी मस्त आलाय बघा. आता मी ही पूर्ण बघा कशी आवाज आलाय. ह्या पद्धतीने मी सगळी तळून घेणार. अजिबात फुटला नाही, काय नाही, तेल नाही उडला. बघा किती भारी मी सगळे तळून घेतलाय. दही पण काढून घेणार
बघा मी पण काढून घेतलाय. आता बघा माझे कलिजा फेटा फ्राय झालेला आहे. किती भारी झालेला आहे आणि कडक पण झालेला आहे. तुम्ही पण अशी करून एकदा खाऊन बघा. आणि सिंपल पद्धतीने दाखवला. अशी पावडर भेटतात, पीठ भेटतात, तुम्ही बाजारातून घेऊन या आणि तुम्ही पण झटपट तळून घ्या आणि मस्तपैकी फॅमिली सांगती एन्जॉय करा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज यूट्यूब फॅमिलीकडनं अपेक्षा माझे व्हिडिओ शेअर करा. बाय यूट्यूब फॅमिली.